विषय भूगोल प्रकरण 2 पृथ्वीचे अंतरंग. प्रश्न 1. दूध तापवण्यापूर्वी कोणत्या अवस्थेत असते? द्रव अवस्थेत. प्रश्न 2. पृथ्वीची निर्मिती ही टिंबटिंबबरोबरच झाली याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत आहे. सौरमालेबरोबरच पृथ्वीची निर्मिती झाली याबाबत शास्त्रज्ञांमध्ये एकमत आहे. प्रश्न 3. सुरुवातीला पृथ्वी कशा स्वरूपात होती? सुरुवातीला पृथ्वी उष्ण व वायुरूप गोळ्याच्या स्वरूपात होती. प्रश्न 4. पृथ्वी थंड होण्याची क्रिया कशा प्रकारे घडून आली? पृथ्वी थंड होण्याची क्रिया पृष्ठभागाकडून केंद्राच्या दिशेस झाल्याने पृथ्वीच्या बाह्य भागास भूकवच थंड व घन स्वरूप प्राप्त झाले. प्रश्न 5. भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना अंतरंगातील उष्णता काय होत जाते? अंतरंगातील भागात उष्णता जास्त असून भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. प्रश्न 6. विशिष्ट खोलीवर अंतरंग कोणत्या स्वरूपात आहे? विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्धद्रव स्वरूपात आहे. प्रश्न 7. पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो? ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ व भूकंप लहरी. प्रश्न 8. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थांच्या मध्ये कोणकोणते घटक आढळतात? प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी. प्रश्न 9. लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून कोणते खडक तयार होतात? अग्निजन्य खडक तयार होतात. प्रश्न 10. कोणत्या घटकांच्या अभ्यासातील अनुमानांच्यावरून अंतरंगाची रचना समजून घेता येईल? तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानांच्यावरून अंतरंगाची रचना समजून घेता येईल. प्रश्न 11. ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हारस तप्त असतो. यावरून पृथ्वीचा अंतर्भाग कसा असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. पृथ्वीचा अंतर्भाग हा उष्ण व प्रवाही असावा असे अनुमान भूगर्भशास्त्रज्ञांनी काढले. प्रश्न 12. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून कोणत्या लहरी प्रवास करतात? पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून भूकंप लहरी प्रवास करतात. प्रश्न 13. भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवाने काय पाडले आहेत? विंदन छिद्रे देखील पाडली आहेत. प्रश्न 14. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे किती वर्षांच्या पूर्वी झाली? आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झाली. प्रश्न 15. प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी कोणत्या अवस्थेत होती? प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी वायुरूप होती. प्रश्न 16. पृथ्वीला प्रथम कोणती अवस्था प्राप्त झाली? वायुरूप अवस्थेनंतर पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली. प्रश्न 17. पृथ्वीचा सर्वात बाह्य भाग प्रथम थंड झाल्याने त्या भागाला टिंबटिंब अवस्था प्राप्त झाली, घनरूप अवस्था प्राप्त झाली. प्रश्न 18. पृथ्वीच्या या घनरूप अवस्थेतील भागालाच टिंबटिंब म्हणून संबोधले जाते, भूकवच म्हणून संबोधले जाते. प्रश्न 19. सूर्यमालेतील बाह्यग्रह कोणत्या अवस्थेत आहेत? सूर्यमालेतील बाह्यग्रह वायुरूप अवस्थेत आहेत. प्रश्न 20. भूपृष्ठापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलात प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश होतो? तापमान व घनता. प्रश्न 21. पृथ्वीच्या अंतरंगाचे विभाग कोणते आहेत? भूकवच, प्रावरण, गाभा हे पृथ्वीच्या अंतरंगाचे प्रमुख विभाग आहेत. प्रश्न 22. भूकवचाचे कोणते दोन विभाग आहेत? खंडीय कवच व महासागरीय कवच. प्रश्न 23. प्रावरणाचे दोन विभाग कोणते? उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. प्रश्न 24. गाभ्याचे दोन भाग कोणते? अंतर्गाभा व बाह्यगाभा.
प्रश्न 25. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा टिंबटिंब रूप असतो. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असतो. प्रश्न 26. पृथ्वीचा सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो टिंबटिंब म्हणून ओळखला जातो. भूकवच म्हणून ओळखला जातो. प्रश्न 27. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. भूकवचाची सरासरी जाडी किती किलोमीटर मानली जाते? 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. प्रश्न 28. भूकवचाची खंडाखालील जाडी किती आहे? 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान. प्रश्न 29. भूकवचाची पर्वत श्रेणीखालील जाडी किती किमीपेक्षा जास्त असते? भूकवचाची पर्वत श्रेणीखालील जाडी 40 किलोमीटरपेक्षा जास्त असते. प्रश्न 30. सागरपृष्ठाखाली भूकवचाची जाडी किती असते? सागरपृष्ठाखाली ती 10 किलोमीटरपेक्षाही कमी आढळते. प्रश्न 31. भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान टिंबटिंब होत जाते. तापमान वाढत जाते. प्रश्न 32. पृथ्वीच्या केंद्रस्थानी किती सेल्सिअस तापमान असते? 5500 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतके असते. प्रश्न 33. भूकवच हे कोणत्या घटकांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे? भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचे आहे. प्रश्न 34. भूकवचाचे किती उपविभाग पडतात? भूकवचाचे 2 उपविभाग पडतात. 1 खंडीय कवच, 2 महासागरीय कवच. प्रश्न 35. भूखंड प्रामुख्याने कोणत्या मूलद्रव्यांनी बनलेले आहेत? सिलिका व ॲल्युमिनियम. प्रश्न 36. सिलिका व ॲल्युमिनियम या मूलद्रव्यांच्या आधिक्यामुळे या थराला टिंबटिंब असे म्हणत. सियाल असे म्हणत. म्हणजेच खंडीय कवचाला सियाल असे सुद्धा म्हणत होते. प्रश्न 37. भूखंडीय कवचाची घनता किती असते? 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी असते. प्रश्न 38. खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे किती आहे? खंडीय कवचाची सरासरी जाडी सुमारे 30 किलोमीटर आहे. प्रश्न 39. खंडीय कवचामध्ये कोणता खडक प्रामुख्याने आढळतो? खंडीय कवचामध्ये ग्रॅनाइट खडक प्रामुख्याने आढळतो. प्रश्न 40. महासागरीय कवचामध्ये कोणती 2 मूलद्रव्ये आढळतात? सिलिका व मॅग्नेशियम. प्रश्न 41. सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने महासागरीय कवच बनलेला असल्यामुळे त्याला टिंबटिंब असे नाव दिलेले होते. सायमा. प्रश्न 42. महासागरीय कवच याची सरासरी जाडी किती आहे? 7 ते 10 किलोमीटर. प्रश्न 43. महासागरीय कवचाची घनता किती असते? 2.9 ग्रॅम पर घन सेंटीमीटर ते 3.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. प्रश्न 44. महासागरीय कवचामध्ये कोणते खडक आढळतात? बेसॉल्ट व गॅब्रो खडक. प्रश्न 45. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये कोणती मूलद्रव्ये जास्त प्रमाणात आढळतात? निकेल व आयर्न. प्रश्न 46. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने. प्रश्न 47. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या विलगतेला काय नाव देण्यात आले? कॉन्रॅड विलगता. प्रश्न 48. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? मोहोरोव्हिसिक. प्रश्न 49. भूकवच व प्रावरण यांच्या विलगतेला काय नाव देण्यात आले? मोहो विलगता. प्रश्न 50. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? गटेनबर्ग.
प्रश्न 51. प्रावरण व गाभा यांच्यातील विलगतेला काय नाव देण्यात आले? गटेनबर्ग विलगता. प्रश्न 52. भूकवचाखाली टिंबटिंबचे थर आढळतात. भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रश्न 53. प्रावरणाचे कोणते दोन उपविभाग केलेले आहेत? उच्च प्रावरण व निम्न प्रावरण. प्रश्न 54. टिंबटिंब प्रावरण हे जास्त प्रवाही असते. उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. प्रश्न 55. उच्च प्रावरणामध्ये काय आढळतात? उच्च प्रावरणामध्ये शिलारस कोठी आढळतात. प्रश्न 56. दुर्बलावरण म्हणजे काय? ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात. प्रश्न 57. भूकंपाची केंद्रे कोणत्या भागामध्ये आढळतात? उच्च प्रावरणामध्ये भूकंपाची केंद्रे आढळतात. प्रश्न 58. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते? 42 किलोमीटर खोलीनंतर.